नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नंदिनी मुथा श्री तिलोक जैन विद्यालयामधून विज्ञान शिक्षिका आपल्यासाठी इयत्ता 7वी मधील 14वा प्रकरण एलिमेंट्स कंपाउंड अँड मिक्सचर या प्रकरणास आपण सुरुवात केलेली आहे। त्यामधील काही संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यामधील एलिमेंट्स कंपाउंड आणि मिक्सचर आणि मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या ज्या काही फिजिकल्स मेथड आहेत त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत। आता आपण पाहणार आहोत separation of a substance using the properties of the matters and the effects of the heat। आता इथे पहा, तुम्ही कंपाउंड म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहे आणि मिश्रण म्हणजे काय हे पण तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे। ज्यावेळेस दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगे एकत्र येतात त्यावेळेस ते मिश्रण तयार होतं। आणि एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ही सगळे मिक्सचर असतात ते सगळे आपल्याला युजफुल असतात का? तर नाही, काही मिश्रण असे असतात की ते आपल्याला युजफुल नसतात। मग कोणते असे मिश्रण असतात की ते आपल्याला युजफुल नसतात? तर अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ। काही पदार्थ असे असतात की एकमेकांमध्ये मिक्स केलेले असतात परंतु ते आपल्या स्वास्थ्याला कसे असतात, हानिकारक असतात, हार्मफुल असतात आणि असे पदार्थ आपल्या खाण्यात आले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात। उदाहरणार्थ पाठीमागच्या सत्रामध्ये आपण एक प्रकरण पाहिलं, त्यामध्ये आपण अडल्ट्रेशन ऑफ फूड हे अभ्यासलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की दुधामध्ये युरिया किंवा पाणी मिक्स केलं जातं। त्याच्यानंतर पपयाचे जी सीड्स असतात ते ब्लॅक पेपरमध्ये मिक्स केलेले असतात। हळदीमध्ये मेटोनिल येलो नावाचा पदार्थ मिक्स केला जातो। रव्यामध्ये आयर्न फिलिंग्स मिक्स केलं जातं आणि त्यामुळे असे हे पदार्थ आपल्या जर खाण्यात आले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात। त्यामुळे ऑल मिक्सचर्स आर नॉट युजफुल टू अस। आता इथे असे जे मिक्सचर आहेत की जे अनवॉन्टेड आहेत आपल्याला त्याच्यामध्ये जे मिसळलेले सबस्टन्स ते वेगळे करण्यासाठी आपण काय करणार आहोत, काही वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या आपण आता इथे अभ्यासणार आहोत। मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूडस्टफ्स इज ऑल्सो अ टाइप ऑफ मिक्सचर अँड दिस इज नोन ॲज अ अडल्टन्स। अडल्टन्स म्हणजे काय, याची व्याख्या इथे दिलेली आहे की अनवॉन्टेड सबस्टन्स की जे अन्न पदार्थामध्ये मिक्स केलेले आहेत त्यांना अडल्टन्स असं म्हटलं जातं। To separate the unwanted ingredients from the mixture, the simple and the easy methods are straining and sublimation, filtering, sifting, picking, storing, sorting, winnowing, combined with a magnet। ह्या ज्या पद्धती आहे ह्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत की ऊर्ध्वपातन डिस्टिलेशन पद्धत, त्याच्यानंतर की स्टेनिंग म्हणजे गाळणे, शिफ्टिंग म्हणजे चाळणे, त्याच्यानंतर सॉर्टिंग म्हणजे निवडणे, त्याच्यानंतर विनोविंग म्हणजे उफणणे आणि मॅग्नेटशी त्याचा संपर्क येऊन ज्या मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ते मॅग्नेट थ्रू काय करणे, वेगळे करणे। ह्या सगळ्या फिजिकल्स मेथड आहेत हे आपण पाहिलेले आहेत। द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स अँड द इफेक्ट्स ऑफ द हीट कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर सेपरेटिंग द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर। मग याच्याशिवाय पदार्थांचे जे गुणधर्म आहेत आणि इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे काही परिणाम आहेत, या गुणधर्माचा अभ्यास करून आपण काय करणार आहोत, ह्या पदार्थातील मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या काही पद्धती येथे आपण अभ्यासणार आहोत। Due to the solid particles in the mixtures are thrown to आता आपण पहिली पद्धत जी आहे ती पाहणार आहोत। मेथड्स ऑफ डिस्टिलेशन म्हणजे ऊर्ध्वपातन पद्धत। आता हे ऊर्ध्वपातन पद्धत कशा पद्धतीने कार्य करते, ही पद्धत कशासाठी वापरली जाते, तर मिश्रणातील जे इम्प्युरिटीज आहेत त्या सेपरेट करण्यासाठी म्हणजे द्रावणामधील अशुद्ध पदार्थ वेगळे करण्यासाठी ही मेथड वापरली जाते। या मेथडमध्ये आपल्याला इथे एक फिगर दिसते, त्या फिगरमध्ये जे ॲपॅरेटस वापरलेले आहेत, हा आहे गोल राऊंड शेप फ्लास्क, त्याच्यानंतर हा आहे कोनिकल फ्लास्क, हे आहे कंडेन्सर आहे, हे पाणी, त्याला दोन आउटलेट आहे, 2 outlets आर हिअर, देन बर्नर, दिस इज द बर्नर, with the help of the burner we give the heat to that rounded flask। आणि अशा प्रकारे इथे हा रबर कॉर्क आहे, रबर कॉर्कला 2 होल असणारा हा रबर कॉर्क आहे। एका कॉर्कमध्ये थर्मामीटर ठेवलेला आहे, दुसऱ्या कॉर्कमध्ये एक जी नळी आहे ती कंडेन्सेशनला जॉईन केलेली आहे की ज्याचं आउटलेट जे आहे ते ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये येत आहे। आता पहा ह्याची प्रोसिजर काय आहे, कशा पद्धतीने मिश्रणातील पदार्थ डिस्टिलेशन मेथडने वेगळे केले जातात।
इथे साधारणतः सी वॉटर घेतलेलं आहे. टेक अ सी वॉटर इन अ राउंडेड फ्लास्क, हीट this rounded flask with the help of the burner. When the water in the rounded flask boils up to the 100 degrees Celsius, water vaporize and this vapor collected transferred to this tube, and due to the cold water this vapor condensed and droplets of the waters is collected in this flask. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण या चंबूमधील पाण्याला उष्णता देतो, हे पाणी आहे समुद्रातील पाणी म्हणजे मिठाचं पाणी आहे. बर्नरच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण याला उष्णता देतो आणि उष्णता देत असताना साधारणतः इथे थर्मोमीटर आहे. थर्मोमीटरमध्ये साधारणतः 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत ज्यावेळेस पाणी उकळतं त्यावेळेस त्या पाण्याची काय होते, वाफ होते. आणि ही वाफ, तयार झालेली वाफ ह्या नळीमधून, ह्या कंडेन्सेशन हे जे फ्लास्क आहे त्यामधून ती पास होत असताना त्याला थंडावा मिळाला की त्या पाण्याच्या वाफेचं काय होतं, पाणी तयार होतं. आणि ते पाणी ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं की जे प्युअर फॉर्ममध्ये असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशुद्धी मिसळलेल्या नसतात. अशा प्रकारे द्रावणामधील अशुद्धी वेगळे करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. त्याच्यानंतरची जी मेथड आहे ती आहे मेथड्स ऑफ मेथड ऑफ सेपरेशन युजिंग सेपरेटिंग फनेल. म्हणजे सेपरेटिंग फनेलचा वापर करून द्रावणामधील ते पदार्थ आहेत, दोन इमिसिबल लिक्विड जे आहेत ते काय केले जातात, सेपरेट केले जातात. आता व्हेन टू इमिसिबल लिक्विड्स आर टू बी सेपरेटेड फ्रॉम वन मिक्सचर देन सेपरेटिंग फनेल इज यूज. कोणत्या ऑपरेटरचा वापर इथे केलेला आहे तर ते आहे सेपरेटिंग फनेल. Immiscible mixtures of two liquids is left undisturbed in the separating funnel. In the mixture two layers are clearly seen. ज्यावेळेस दोन एकमेकांमध्ये न मिक्स होणारी अशी द्रावणं जर आपण एकत्रित केली आणि ती थोड्या वेळासाठी या सेपरेटिंग फनेलमध्ये सेटल होण्यासाठी ठेवली की काही वेळानंतर आपल्याला त्याचे दोन लेअर तयार झालेले दिसतात. पहा, अशा पद्धतीने हे आहे सेपरेटिंग फनेल. याच्यामध्ये इमिसिबल जे लिक्विड आहे त्याच्या ह्या फ्लास्कमध्ये ओतलेलं आहे आणि काही वेळासाठी हे सेटल होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचं झाकण लावलेलं आहे त्या सेपरेटिंग फनेलचं. आणि हा जो आहे तो स्टॉप कॉर्क आहे. ज्यावेळेस आपल्याला नळ बंद करायचा त्यावेळेस आपण या तोटीचा वापर करू शकतो. थोड्या वेळानंतर असे दोन प्रकारचे जे लिक्विड आहेत ते म्हणजे दोन लेअर आपल्याला तयार झालेले दिसतात. जो जास्त घनतेचा पदार्थ आहे तो खाली आहे ॲट द बॉटम ऑफ द फ्लास्क अँड द लोअर डेन्सिटी of the liquid is float on the large density of the liquid. तर अशा प्रकारे हे दोन पदार्थ जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी या सेपरेटिंग फनेलचा वापर केला जातो. जास्त घनतेचा पदार्थ खाली आहे, कमी घनतेचा पदार्थ वर आहे. ज्यावेळेस हे दोन लिक्विड सेपरेट होतात त्यावेळेस हा कॉक काय केला जातो, चालू केला जातो आणि हे खालचं जे लिक्विड आहे ते आपण या बीकरमध्ये कलेक्ट करणार आहोत आणि काय करणार आहोत, बंद करणार आहोत. म्हणजेच अशा प्रकारे दोन पदार्थ आपल्याला वेगळे करण्यात हे सेपरेटिंग फनेल आपण काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. म्हणजे जे जास्त घनतेचा पदार्थ आहे तो आपण काय केलेला आहे, बीकरमध्ये कलेक्ट केलेला आहे. आता ही जी मेथड आहे, तिसरी मेथड आपण पाहणार आहोत, सेंट्रीफ्युगेशन मेथड म्हणजे अपकेंद्री पद्धत. अपकेंद्री पद्धत केव्हा वापरली जाते, ज्यावेळेस द्रावणामध्ये किंवा एखाद्या मिक्सचरमध्ये 2-3 पदार्थ सारख्या प्रमाणात सगळीकडे विखुरलेले असतात. त्यावेळेस ते आपल्याला सेपरेटिंग फनेलचा वापर करून किंवा सेटलिंग म्हणजे स्थिर आपण ते निवळण्यासाठी ठेवलं तर त्या दोन मेथडचा आपण इथे वापर करू शकत नाही. त्यामुळे आपण ह्या मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्यासाठी आपल्याला इथे सेंट्रीफ्युगेशन ही मेथड काय करावी लागते, वापरावी लागते. टू सेपरेट द सॉलिड्स फ्रॉम अ mixtures of liquids and solid, the methods of centrifugation is used in the laboratory. आणि ही पद्धत कुठे वापरली जाते, प्रयोगशाळेमध्ये वापरली जाते. A centrifugal machine is used for this purpose. It has a disc which rotates in a circular motion with a great speed. Test tubes are attached to the rim of the disc. या प्रोसेसमध्ये एक तबकडी असते, तबकडीला साईडला अशा ट्यूब्स ठेवलेल्या असतात आणि ज्यावेळेस हे सेंट्रिफ्युगल मशीन जे होतं स्टार्ट होतं त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स त्या ट्यूबमध्ये असलेल्या लिक्विडवरती एक्झर्ट होतं आणि त्यामुळे त्या द्रावणामध्ये मिक्स झालेले जे काही सॉलिड सबस्टन्स आहेत ते काय होतात, तळाला जाऊन बसतात आणि ते आपण काय करू शकतो,
वेगळे करू शकतो. When these tubes are attached to the disc rotates at the high speed, there is a centrifugal force generated. This force is pushes the particles away from the substance. आणि अशा प्रकारे साधारणतः ही सेंट्रिफ्युगल मेथड कुठे वापरली जाते तर आपण ज्यावेळेस ब्लड डोनेट करतो, रक्तदान करतो, त्यावेळेस आपल्या रक्तामध्ये WBC, RBC, प्लाझ्मा अशा अनेक प्रकारचे घटक असतात आणि ते घटक वेगळे करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते. मग आता हे आपण दिलेले रक्त मधील घटक वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीनमध्ये ते टाकलं जातं आणि नंतर त्यामधील WBC, RBC किंवा प्लाझ्मा हे कलेक्ट केलं जातं आणि ते -°C रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केलं जातं. हजारो वर्ष ते काय केलं जातं ॲज इट इज कंडिशनमध्ये राहू शकतं आणि ज्यावेळेस एखाद्या पर्सनला त्याची गरज असते त्यावेळेस त्यांना ते दिलं जातं. अशा प्रकारे दुधामधील पदार्थ त्याच्यानंतर रक्तामधील पदार्थ वेगळे करण्यासाठी ही सेंट्रिफ्युगल मेथड काय केली जाते वापरली जाते. आता ही जी मेथड आहे मेथड्स ऑफ क्रोमॅटोग्राफी म्हणजे रंजक द्रव्य पृथक्करण मेथड. या मेथड्समध्ये इफ 2 or more substances is dissolved in a small proportion म्हणजे 2 किंवा अधिक पदार्थ ज्यावेळेस एखाद्या मिश्रणामध्ये मिसळलेले असतात परंतु त्यांचं प्रपोर्शन कसं असतं व्हेरी लिटल म्हणजे स्मॉल असतं, कमी प्रमाणामध्ये ते मिसळलेले असतात, त्यावेळेस ही क्रोमॅटोग्राफी मेथड ते पदार्थ वेगळे करण्यासाठी वापरली जाते. दिस मेथड्स इज यूज्ड क्रोमॅटोग्राफी टू सेपरेट these substances. In chromatography, 2 mutually opposite properties of a substance are used. या पद्धतीमध्ये 2 वेगवेगळे प्रॉपर्टीज पदार्थांच्या इथे यूज करण्यात आलेल्या आहे. पहिली प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी म्हणजे त्या पदार्थामध्ये त्या द्राव्याची असलेली द्रावणीयता. एखादा पदार्थ त्या पदार्थामध्ये किती प्रमाणामध्ये विरघळलेला आहे या गुणधर्माचा वापर करून ही रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत इथे वापरली जाते. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू स्टिक द स्टेशनरी फिल्टर पेपर. आणि या क्रोमॅटोग्राफिक मेथड्समध्ये एक फिल्टर पेपर वापरलेला असतो आणि त्या फिल्टर पेपरला तो पदार्थ किती प्रमाणामध्ये चिकटतो ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वापरलेली असते. आता इथे पहा कसं हे ह्या पद्धतीमध्ये कसं कार्य केलं जातं तर दीज प्रॉपर्टीज आर डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्स. आता ह्या पद्धतीमध्ये एका फ्लास्कमध्ये पाणी घेतलं जातं, त्याच्यामध्ये एक फिल्टर पेपर घेतला जातो आणि फिल्टर पेपरची अशी घडी करून तो उभा ठेवला जातो आणि साधारण ते 2 इंच अंतरावरती एक शाईचा ड्रॉप त्याच्यामध्ये टाकला जातो. मग आता त्या शाईच्या ड्रॉपमध्ये जे काही पिगमेंट्स आहेत जेवढे कलर्स पिगमेंट त्या शाईच्या ड्रॉपमध्ये असतील मग ते त्या फिल्टर पेपरवरती स्प्रेड होतात आणि वेगवेगळ्या हाईटपर्यंत ते काय होतात रेज होतात आणि यावरून आपल्याला त्या द्रावणामध्ये किती पदार्थ मिसळलेले आहेत, किती पिगमेंट्स आहेत हे आपल्याला समजलं जातं. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये असलेली जी द्राव्याची द्रावणीयता आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये हे पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या हाईटवरती गेलेले दिसतात. तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकतात हे हा जो पेपर आहे फिल्टर पेपर त्यावरती वेगवेगळे जे पिगमेंट्स आहेत ते कसे कमी अधिक प्रमाणावरती राईज झालेले आहेत, चढलेले आहेत. आता ही क्रोमॅटोग्राफीची मेथड आहे ते कुठे वापरली जाते. दिस मेथड इज यूज्ड इन फार्मास्युटिकल सायन्स म्हणजे आपण म्हणतो बी फॉर्म एम फॉर्म हे जे सायन्सच्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये औषधं बनविण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात त्यांचं जे प्रमाण असतं ते पाहण्यासाठी ही मेथड काय केली जाते वापरली जाते. सायंटिफिक लॅबोरेटरीज म्हणजे वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये रिसर्च फील्डमध्ये ही क्रोमॅटोग्राफीची पद्धत कोणता वेगळा पदार्थ मिश्रणामध्ये ॲड झालेला आहे हे ओळखण्यासाठी आणि सेपरेटिंग कंपोनंट्स इन अ मिक्सचर आणि मिक्सचर जे आहे मिश्रण जे आहे त्या मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्यासाठी सुद्धा ही पद्धत क्रोमॅटोग्राफीची वापरली जाते. तर अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणामध्ये मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत तिथे पाहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. तर आपण इथेच थांबूया आणि भेटूया दुसऱ्या प्रकरणाच्या नवीन व्हिडिओमध्ये.